लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की टू पास असेंब्लीमधील पास 1 कसा वर्क करतो. या व्हिडिओमध्ये आपण पास 2चं वर्किंग बघणार आहोत. मग हा पास 1 होता तो काय करायचा, असेंब्ली कोड घ्यायचा आणि त्याचं रूपांतर इंटरमिजिएट कोडमध्ये करायचा आणि इंटरमिजिएट कोडमध्ये त्याचं रूपांतर करताना काही डेटा स्ट्रक्चरची टेबल्स बनवायचा, जसे की सिम्बॉल टेबल, लिटरल टेबल आणि पूल टेबल. मग ही डेटा स्ट्रक्चर्स आणि इंटरमिजिएट कोड हे दोन्ही पाठवून द्यायचा कोणाला, पास 2ला. मग आता पास 2चं वर्किंग आहे ते आता आपण बघणार आहोत. हा पास 2 काय करणार, पास 1ने पाठवलेला इंटरमिजिएट कोड घेणार आणि डेटा स्ट्रक्चरची टेबल्स घेणार आणि त्यांच्या सहाय्याने मशीन कोड जनरेट करणार आणि तो पुढे लिंकरला पाठवणार. मग हे कसं घडतं ते आपण इथे एक एक्झाम्पलच्या सहाय्याने बघणार. तर पास 1 मध्ये हा जो काही असेंब्ली कोड होता याचं रूपांतर आपण इंटरमिजिएट कोडमध्ये केलं. आता पास 2 मध्ये हा जो काही इंटरमिजिएट कोड आहे त्याचं रूपांतर आपण मशीन कोडमध्ये करणार. मग आता आपण सुरुवात करूया. पण ती सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जिथे जिथे हे स्टार्ट स्टेटमेंट मिळतं, स्टार्ट असेल, एंड असेल, हे DS असेल, तर त्या स्टेटमेंटचं रूपांतर मशीन कोडमध्ये करायची गरज नाही. त्याच्यामुळे हे स्टार्ट स्टेटमेंट म्हणजे ही पहिली लाईन आपण निग्लेक्ट करणार आणि या शेवटच्या 2 लाईन्स आपण निग्लेक्ट करणार DS वाल्या. ठीक आहे. मग आता आपण सुरुवात करणार या रीड स्टेटमेंटकडून. मग हा रीड स्टेटमेंटचा इंटरमिजिएट कोड काय आहे, IS,09. मग हे जे टपल आहे या टपल मधला पहिला जो IS आहे हा काय रिप्रेझेंट करतो, क्लास इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट. वरती आहे AD म्हणजे काय, असेंब्लर डिरेक्टिव्ह. मग असेंब्लर डिरेक्टिव्ह, इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट वगैरे वगैरे हे जे क्लास आहेत हे आपण निग्लेक्ट करायचे मशीन कोड कन्वर्ट करताना, मशीन कोडमध्ये कन्वर्ट करताना. ठीक आहे. हा जो टपल मधला पहिला पार्ट असतो क्लास हा निग्लेक्ट करायचा. वी आर ओनली इंटरेस्टेड इन दिस मशीन कोड. हा उजव्या बाजूला दुसरा पार्ट आहे, हा काय रिप्रेझेंट करतो, मशीन कोड. फक्त आपण मशीन कोड इकडे लिहायचा. ठीक आहे. मग याचा आपण मशीन कोड लिहूया. तिकडे काय आहे, 09. हा पार्ट निग्लेक्ट करणार म्हणून इथे मशीन कोड लिहिला 09. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे इथे रजिस्टर कुठला आहे तो लिहायचा असतो. मग इथे रजिस्टर्स दिसतो का आपल्याला कुठे, इथे जसा दिसतोय RG02, RG02, RG03 असलं काही इथे रजिस्टर आहे का, नाही. जर नसेल तर आपण तिथे 00 लिहून टाकायचं रजिस्टरसाठी. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे काय आहे, S,0. S काय रिप्रेझेंट करतो, सिम्बॉल टेबल. तर सिम्बॉल टेबलच्या 0th इंडेक्सला जा आणि तिथला ऍड्रेस उचलून इथे ठेव, असा याचा अर्थ. मग सिम्बॉल टेबलच्या 0th इंडेक्सला गेलो आणि तिथला ऍड्रेस उचलून इथे ठेवणार. कारण हा ऍड्रेस कोणाचा आहे, तर N या सिम्बॉलचा, बरोबर ना. N आहे तोच इंटरमिजिएट कोडमध्ये आपण कसा ठेवला, सिम्बॉल टेबलमधला 0th इंडेक्सचा एलिमेंट, असं आपण इंटरमिजिएट कोडमध्ये हे टपल ठेवलेलं आहे. पण याचं रूपांतर जेव्हा आपण मशीन कोडमध्ये करतो, ॲट दॅट टाइम वी आर ओनली इंटरेस्टेड इन ॲड्रेस. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट लाईनला जाऊया. नेक्स्ट लाईन आहे ती मूव्हची. मग तिथे इंटरमिजिएट कोड काय आहे, IS,04. व्हाईल कन्व्हर्टिंग इन टू मशीन कोड वी आर ओनली इंटरेस्टेड इन मशीन कोड. इथे काय येणार, 04. आणि इथे रजिस्टर आहे बघा, पण RG हे काय झालं, रजिस्टर क्लास झाला ना. वी आर नॉट इंटरेस्टेड इन क्लास बट वी आर ओनली इंटरेस्टेड इन मशीन कोड व्हाईल कन्व्हर्टिंग फ्रॉम इंटरमिजिएट कोड टू मशीन कोड. ठीक आहे. मग इथे मी फक्त काय लिहिणार, 04 आणि 02, 04 आणि 02. मग त्याच्या पुढे काय आहे, तर L,0 म्हणजे काय, लिटरल टेबलच्या 0th इंडेक्सला जा आणि त्याचा ऍड्रेस इथे लिही, 104. बरोबर. लिटरल टेबलच्या 0th इंडेक्सला ऍड्रेस काय आहे, 104. तो आपण इथे लिहिला. आता नेक्स्ट लाईन इथे काय येणार सांगा. आता आपण बघल्या सांगू शकतो, 05, 02 आणि सिम्बॉल टेबल मधील फर्स्ट इंडेक्सला जो कोणी सिम्बॉल आहे त्याचा ऍड्रेस. फर्स्ट इंडेक्सला कोण आहे, टर्म नावाचा सिम्बॉल आहे, त्याचा ऍड्रेस काय, 110. म्हणजे इथे काय येणार, मशीन कोड 05, 02 आणि 110. त्यानंतर नेक्स्ट लाईन मध्ये बघा, हा जो पहिला आहे S,2 हा काय आहे, इथे लेबल रिप्रेझेंट करतो, लेबल. मग हे जे लेबल असतात हे लेबल निग्लेक्ट करायचे. इथे A आहे, N आहे, टर्म आहे, हे लेफ्ट साईडला आलेले आहेत ते लेबल, हे निग्लेक्ट करायचे. ठीक आहे, लेबल असतील तर. आता काय होणार, मल्टिप्लिकेशन B आणि टर्म यांचाच विचार केला जाणार. मग त्याचा इंटरमिजिएट कोड काय आहेत,
हे जे हायलाईट केलेले आहे निळ्या बॉक्सने. मग आता याचं रूपांतर मशीन कोडमध्ये कसं होणार? 03, 02 आणि सिम्बॉल टेबलमधल्या फर्स्ट इंडेक्सची ॲड्रेस काय येणार? 03, 02 आणि सिम्बॉल टेबलमधल्या फर्स्ट इंडेक्सचा ॲड्रेस काय आहे? 110. म्हणजे काय येणार? 03, 02, 110. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन. आता LTORG स्टेटमेंट. LTORG स्टेटमेंटसाठी इंटरमिजिएट कोड काय होता? AD05 असं होतं टपल, बरोबर. आणि जेव्हा जेव्हा LTORG स्टेटमेंट येतं तेव्हा DL,02 येतच. हे मी तुम्हाला सांगितलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये. मग जेव्हा आपण त्याचं मशीन कोडमध्ये रूपांतर करतो तेव्हा यांना 00 करून टाकायचं. म्हणून इथे काय येणार? पहिलं 00. त्याच्यानंतर इथे कॉन्स्टंट आहे बघा, कॉन्स्टंट. मग आपण हा लेफ्ट साईडचा पार्ट जो आहे त्याच्यात इंटरेस्टेड नाही, आपण फक्त राईट साईडचा पार्ट आहे मशीन कोड याच्यामध्ये इंटरेस्टेड आहोत. म्हणून इथे मशीन कोड काय लिहिणार? 1. पण इथे बघा मशीन कोड लिहायची प्रथा काय दिसते? 3 डिजिटवाली आहे. म्हणून इथे लिहिताना काय लिहिणार? त्याच प्रथेमध्ये 001 असं लिहिणार. ठीक आहे. म्हणून 001. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट लाईन. इथे काय येणार? 04, 03 आणि लिटरल टेबलमधल्या फर्स्ट इंडेक्सचा ॲड्रेस. लिटरल टेबलमधल्या फर्स्ट इंडेक्सचा ॲड्रेस काय आहे? 107. लिटरल टेबलमधील फर्स्ट इंडेक्स त्याचा ॲड्रेस काय आहे? 107. मग काय येणार? 04, 03, 107. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन. इथे काय येणार? 05, 02 लिटरल टेबलमधल्या सेकंड इंडेक्सचा ॲड्रेस काय आहे? 108. म्हणजे काय येणार मशीन कोड? 05, 02, 108. त्याच्यानंतर पुन्हा आला LTORG. जेव्हा जेव्हा LTORG येतं तेव्हा मशीन कोडमध्ये जनरेट करताना पहिले 2 टपल आहेत ती 00च बनणार. मगाच्याप्रमाणे जसं इथे बनले 00 तसंच इथे LTORGचे 00. आणि त्याच्या पुढे हा जो C2 होता, हा C2 म्हणजे काय? कॉन्स्टंट 2. मग हा लेफ्ट साईडचा पार्ट आहे त्याच्यात आपण इंटरेस्टेड नाही, फक्त राईट साईडचा जो मशीन कोड आहे त्याच्यात इंटरेस्टेड आहे. म्हणून इथे लिहिताना 2 लिहिला. आणि इथे जी प्रथा आहे 3 डिजिटची, त्या 3 डिजिटच्या प्रथेप्रमाणे आपण 3 डिजिटमध्ये आपण 002 असं करून लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन. मग इथे सुद्धा काय आहे? LTORG स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणून इथे AD05 याचं 00 होणार, DL02 याचं 00 होणार. आणि इथे काय होणार? C,5 कॉन्स्टंट आहे काय येणार? 005. म्हणून इथे काय येणार? 00005. ओके. त्याच्यानंतर या ज्या शेवटच्या 2 लाईन्स आहेत ह्या कसल्या आहेत? DS टाईपच्या आहेत. मग स्टार्ट, एंड, DS यांचं रूपांतर मशीन कोडमध्ये करायची गरज नाही. मग झालं पास 2चं एवढंच काम. काय? इंटरमिजिएट कोडचं रूपांतर मशीन कोडमध्ये करणं. कोणाची हेल्प घेऊन? तर या डेटा स्ट्रक्चर टेबल्सची हेल्प घेऊन. कुठलं टेबल? सिम्बॉल टेबल आणि लिटरल टेबल. पूल टेबलची तशी काही इथे गरज पडत नाही.